आजवर माझ्या विरुद्ध कट शिजवलेत, लोकांना भडकवलं, प्रकरण पेटवलीत. आता ही चूल रस्त्यावर बसून पेटवायची आणि मिळेल तो कणीकोंडा त्यावर शिजवायचा आणि गोड मानून खाऊन घ्यायचा. आणि काहीच नाही जमलं तर ह्यानीच पेटवून घ्या स्वतःला. पण पुन्हा इथं तोंड दाखवायचं नाही. आता जी काही गेलेली आबरू झाकायची ना ती याच कपड्यांनी झाकायची. पण पुन्हा आपली दरिद्री अवस्था दाखवायला या चाळीत फिरकायचं नाही. आणि जर फिरकलात ना तर तोंडाला काळं फासेन तुमच्या. आणि आता बाहेर फेकण्याची सगळ्यात महत्वाची गोष्ट जी मी माझ्या हाताने अगदी अंजारून गोंजारून मग बाहेर भिरकावणार. आदित्य बाळा, तुझी कशातच काहीही फारशी चूक नव्हती आणि माझाही तुझ्यावर राग वगैरे नव्हता फारसा. पण माझ्या नशिबाचे फासे फिरले ते तुझ्या वसंत स्मृतीमध्ये येण्यामुळे. मी तुला जीव लावला नसता फारसा, हा, पण मी तुझा फारसा छळही केला नसता. मी तुझ्याकडे फारसं लक्षच दिलं नसतं. त्या घरात तू तुझा जगत राहिला असतास आणि मी माझी जगत राहिले असते. पण नाही, तुझ्या मामांना ते पटलं नाही. मी तुझी आई व्हावं अशी त्यांची अपेक्षा. आता तूच सांग, तुला तरी चालले असते का मी तुझी आई म्हणून? नाही ना. मग माझ्यावर तरी तुझ्याबद्दल माया वाटून घेण्याची जबरदस्ती का? पण नाही, तुझ्या येण्यामुळे माझी वसंत स्मृतीतून हकालपट्टी झाली. आता माझ्या आत्म्याच्या आनंदासाठी मला तुझ्या सोबत ते सगळं करावंच लागणार. चल चालता हो इथून. पुन्हा तुझं हे अभद्र आणि अपशकुनी तोंड घेऊन माझ्या समोर यायचं नाही. चल निघ. झालं तुमचं समाधान? मिळाली तुमच्या आत्म्याला शांती? तुमचा सगळ्यात जास्त राग माझ्यावर आहे ना? मग आता तो पण राग काढा एकदाचा आणि प्लीज थांबवा हे सगळं. तुम्ही पण आतापर्यंत खूप चुका केल्या आहेत, पण तरी आम्ही कधीच वाईट वागलो नाही तुमच्याशी. लग्नात सुद्धा पोलिसांपासून वाचवलं होतं तुम्हाला. ते निरांजन सोडलं होतं तेव्हा जेव्हा पैसे देऊन सोडवलं होतं तुम्हाला. तुम्ही खूप खालच्या पातळीला जाऊन वागलात आमच्याशी, पण आम्ही कधीच त्या पातळीला जाऊन वागलो नाही होत तुमच्याशी. तुम्ही म्हणाल ते करायला तयार आहे मी, पण आदित्यला अजून त्रास देऊ नका. पुढचे काही दिवस का होईना आम्हाला या घराची खरंच गरज आहे. आम्ही तुमचे सगळे पैसे देतो, सगळं भाडं चुकतं करतो, पण त्या सुद्धा गोष्टीला अजून थोडा वेळ लागेल. पण तोपर्यंत अजून काहीतरी ऑप्शन असेलच ना ज्याने तुमच्याही मनासारखं होईल आणि आम्हाला सुद्धा या घरात राहता येईल.
मी जे सांगते ते करायला जर तू तयार झालीस तर तुमची आजची हकालपट्टी फार नाही पण निदान उद्यावर जाऊ शकेल। तुम्ही म्हणाल ते करायला तयार आहे मी। उतावळेपणा नको, मी काय सांगतेय ते ऐकून घे आधी। काय झालं, आज मी माझ्या मोलकरणीला काढली, कामचुकारच होती मेली। ती निघून गेल्यामुळे घरातली सगळी कामं राहिली आहेत। तर आजच्या दिवसापुरती तू माझी मोलकरीण होशील? मी तयार आहे। नाही 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 नाही, सयुगच काहीतरी वेडेपणा करू नको सगळं। अगं हे सगळं माझ्या चुकांमुळे होत आहे आणि त्यासाठी या बाईने माझा खूप अपमान नाही केलाय, मी सहनही केलाय तो। पण तुझा अपमान झालेला मी नाही सहन करणार सई। तू शांत हो, एवढं चिडण्यासारखं काहीच नाही त्यात। अरे काय फालतूपणा चाललाय सई, ही बाई तुला कमी लेखतीये, तुला तुझी पायरी सोडायला लावतीये, तुला गुलामी करायला लावतीये तिची। त्यांना काहीही वाटू देत, आपण पॉझिटिव्ह राहूया ना। त्यांना माझा अपमान करायचा असला तरी मला तर माझं काम करायचं आहे फक्त। आणि कुठलंही काम छोटं नसतं आधी। लोकांचे उपकार घेऊन खाली मान घालून वाटेल ते ऐकत जगण्यापेक्षा ताठ मानेनी घाम घालून कष्ट करून जगूया। वा 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 वा, असे उच्च विचार हवेत माणसाचे। प्रवचन झालं असेल ना, तर उचल झाडू आणि लाग कामाला। सई थांब, चल ठीक आहे चल। होय, काय चाललंय? काम तिला दिलंय मी, तुला नाही। पण ती बायको आहे माझी। अरे माझी सुद्धा सून आहे ती। आता तिला सासूरवास मी नाही तर दुसरं कोण घडवणार? शाबास, खरोखरच मोलकरीण म्हणून काम करायला लागलीस ना, तर काय म्हणतात ते करिअर, उत्तम करिअर होईल तुझं। धुणी भांडी करून मोठमोठे बंगले बांधशील। तुमचा आशीर्वाद असेल तर ते पण बांधेन। पण आता या घराबद्दल बोलूयात का? माझा दिलेला शब्द पाळते हो मी। आडनाव ब्रह्मे लावत असले तरीही सांगितल्याप्रमाणे आज तू जे काम केलंस त्या बदल्यात आजची रात्र तुम्ही या घरात राहू शकता। एवढंच कशाला, आणखी उपकार म्हणून अजून 2 दिवसांची मुदत देते वाढवून। पण त्या 2 दिवसात जर मला माझं भाडं मिळालं नाही तर
आज केला त्याही पेक्षा जास्त मोठा बहुमान केला जाईल तुमचा. आणि मग तुम्हाला पुन्हा या चाळीतच काय, या शहरात सुद्धा तोंड दाखवता येणार नाही अशी सोय करेन. चला, एक दिवसीय मोलकरीण बाई, आपण आज कष्टाने मिळवलेल्या आजच्या रात्रीपुरत्या आपल्या हक्काच्या घरात सुखाने निजा. पण या 2 दिवसात तुम्हाला छळण्याचा माझा जो धर्म आहे ना, तो मात्र मी सोडणार नाही बर का. एवढं लक्षात असू द्या. मी तुला म्हटलं होतं ना, कुठलंही काम छोटं नसतं. काम काम असतं. आणि आपल्याला गरज असेल ना तर कुठलंही काम करायलाच हवं. मी आता हक्काने आपल्या घरात जाणार आहे आणि हसत हसत झोपणार आहे. कारण मला जे हवं होतं ते माझ्या मेहनतीने मिळवलंय. चल, आपलं घर आपली वाट बघतंय. तू बरोबर बोलतीस. आता मी स्वतःचा नाही, तुझा विचार करणार आणि तुझ्या हक्काच्या गोष्टी तुला मिळाव्यात म्हणून मी समोर दिसतंय ते काम करणार. मग ते काम हलकं असलं, वाईट असलं किंवा जेडीने दिलेलं असलं तरी. येस भाई भाई भाई. चल भाई, आता तुझ्यावर राज्य. चल सांग, ट्रूथ का डेअर. मी नाही सांगणार. यार सांग ना. अरे नाही म्हंटल ना. यार असं काय, ए तू भाई सांग, नाहीतर मी घरातली सगळी साखर खाऊन टाकेन. हे पिंट्या, ही कसली आली आहे धमकी तुझी? बघ ना, याला काय अर्थ आहे का? बरं चल, डेअर. छे, पण तुला काय डेअर बिअर काय जमणार नाही. हो, उगाच ट्रूथ सांगितलं तर मला भयंकर खरं बोलावं लागेल. आणि मी जर का खरं बोललो तर घरातल्या काही माणसांना त्रास होईल. म्हणून आपलं डेअरच. पण डेअर तुला जमणार नाही. जमेल जमेल, मी त्याला मदत करेन. अरे आदित्य आणि सईचा पत्ता शोधणं तुम्हाला जमलं नाही, हे कसलं जमतंय? तसं असेल तर मी हरलो. मी पण हरलो. ठीक आहे, मग आता दादावर राज्य. मला नाही हा खेळ खेळायचा. हे असले नाही, हे सगळं तुझ्या मनाप्रमाणे चालणार नाही. एक तर तू सईला आणि आदित्याला घरात येऊ देत नाहीयेस. तुला एक काहीतरी मान्य करायला लागेल. मी सई आणि आदित्यशिवाय राहू शकत नाही. मला त्यांची आठवण येते. त्यांची आठवण घालवायची असेल तर मला हा खेळ खेळायचा आहे. बोल, ट्रूथ कटे. बरं बाबा, ट्रूथ. नक्की? होय. ठीक आहे, मग आत्ताच्या आत्ता खरं सांग की सई आणि आदित्य कुठे आहेत, कसे आहेत आणि काय करतायत? हे बघ दादा, तुला माहितीये पण तू मुद्दामून हे सांगत नाहीस. आता तू खरं सांगायचा पर्याय निवडलायस तर तुला हे सांगायला लागेल. ठीक आहे, मी हरलो. तू नाही रे दादा, मी हरलो. तुम्ही सगळे ठरवून मनाने दगड बनवू शकता, पण मी नाही बनवू शकत ना दादा. मी नाही राहू शकत रे सई आणि आदित्य शिवाय. असं काय करतोस? आपण आणूयात ना त्यांना घरी. बास झालं आता. हा, सांग ना कुठे आहेत ते. मी याच्या आधी तुला काही मागितलंय का? पण प्लीज दादा, आणूयात ना आपण सई आणि आदित्याला घरी. प्लीज प्लीज. पिंट्या, पास झाला रे बालिशपणा. हे असं लहान मुलासारखं वागणं शोधतं का तुला? हे बघ दादा, मी जर एवढा मोठा झालो असेल ना तर मी तुला खडसावून सांगतो की आदित्य आणि सई या घरात येणार नसतील ना तर मी. तर काय, तू पण घर सोडून जाणार आहेस? असं कुठं म्हणालो मी? मग मी फक्त हे घर सोडून त्यांना शोधायला बाहेर जाईन. हे बघ, मी त्यांना लांबून बघीन, त्यांच्या जवळ सुद्धा जाणार नाही. पण प्लीज सांग ना ते कुठे आहे. हे बघा,
ते कुठे राहतात ते मला माहिती नसलं तरी एवढं नक्की सांगतो की त्यांना 2 वेळचं जेवायला मिळतंय. अडी अडचणीत असले तरी दोघे जण हट्टाने लढत असतील, एकमेकांना सांभाळून घेत असतील. हा मग चांगलंच आहे की, होतं ना तुझ्या मनासारखं, मग आण ना त्यांना घरी. अरे पिंट्या, असं काय करतोयस? आत्ता तर त्यांची कसोटी सुरू झाली. अरे 4 दिवस त्यांना जगाचा अनुभव घेऊ दे, काय बरे वाईट अनुभव येत आहेत त्याला तोंड देऊ दे, मग बघ घरचाच वरण भात त्यांना गोड वाटेल. हा इतकं बरं वाटतंय ना पहिला घास पोटात गेल्यानंतर. वाव. आधी काय झालं? तुला लोणचं हवंय का? मी संपलंय. मी विद्याला सांगू पटकन आणायला काहीतरी. काय होतंय तुला? मी इतकी स्पेशल डिश बनवली आहे तुझ्यासाठी आणि तू असं सॅड तोंडाने का बसलायस माझ्या समोर? सॉरी अगं, मला दिसलीच. मी डाळ भात बघितलं आणि ही काय तुझ्या समोर ताटात आणि तू दिसत नाही म्हणतोय? वरण भात. हा वरण भात नाहीये. दिस इज येलो लेंटिल्स सिमर्ड इन प्रेशर्ड एअर and kept nicely on the bed of white exclusively cooked rice grains and topped with desi shuddha तूप and hint of lemon. म्हणजे रोजचाच वरण भात ना. सॉरी ग साहेब, माझ्यामुळे तुला मागचे 4-5 दिवस रोज तोच तो वरण भात खावा लागतोय. दुसरं काही बनवायला घरी शिदाही नाहीये. मला वाटलं होतं 2-3 दिवसात काहीतरी मॅनेज होईल, मला काहीतरी कुठेतरी थोडे पैसे मिळतील, पण काहीच होत नाही यार साहेब. मला कळत नाही. आणि तुला रोज हॉटेलात वगैरे खायची सवय. मला माहितीये तुला काय खायला आवडतं आणि रोज इथे माझ्यामुळे तुला रोजचा वरण भात खायला लागतोय. मग काय झालं? काय झालं म्हणजे सगळंच वाईट झालं ना माझ्यामुळे तुझी ही अवस्था अशी व्हायला नको होती ग. एक मिनिट. आधी काही वाईट अवस्था वगैरे झालेली नाहीये. तुला माहितीये कोणीतरी असं म्हटलंय की आपला ग्लास अर्धा रिकामा आहे म्हणून उगाच रडत बसायचं नसतं. उलट ग्लास अर्धा भरलेला आहे याची खुशी मानायची असते. आणि आपलं ताट तर पूर्ण भरलेलं आहे, हो की नाही? आदित्य, बाहेर असे कित्येक लोक आहेत ज्यांना रोज एक वेळचं जेवण सुद्धा मिळत नाही, उपाशी झोपतात ते. आपल्याला वरण भात का होईना पण पोटभर जेवायला तर मिळतोय ना. आणि हे जे सगळं चायनीज, कॉन्टिनेंटल, पिझ्झा वगैरे या सगळ्या गोष्टींमध्ये काही अर्थ नसतो. त्या सगळ्या गोष्टींना फिक्या आहेत या वरण भातासमोर, कारण हा आपण आपल्या मेहनतीने मिळवलाय. मग आपण त्याच्यातच खुश राहूया, हो ना? आधी तू माझ्या आनंदाचा विचार करशील ना? सगळं हा काय प्रश्न आहे? मी वाटेल ते करायला तयार. तू सांग ना, मी काय केलं ना तू खुश होशील? यातला एक घास मी तुला भरवल्यावर आणि तू मला भरवल्यावर. हा फक्त विथ स्माइल. तरी सॉरी ग. आता सॉरी नको ना यार. नाही मला तू एकदा सॉरी म्हणू दे. त्या बाईने आज तुझ्याकडं काय करून घेतलं यार. तुला तुझी पायरी सोडावी लागली, वाटेल ते करावं लागलं, पण आता नाही. आता बस. पण से उद्यापासून ही वेळ येणार नाही. मी येऊ देणारच नाही, कारण मला मार्ग सापडलाय. मला मार्ग सापडलाय आणि मी वाटेल ते करेन. मी सगळे कष्ट घेईन आणि मी पैसे आणेन घरी. से आधी त्याची काही गरज नाहीये. बघ, तुला मान खाली झुकवावी लागेल किंवा तुला अपमानास्पद होईल असं काही करण्याची तुला खरंच गरज नाहीये. हे घर टिकवून ठेवण्यासाठी आपण एकत्र प्रयत्न करायचे. मी पण काम करेन, काहीतरी
काहीतरी काम मिळेलच ना मला सुद्धा. मी पण काहीतरी छोटं मोठं काम करेन आणि तू सुद्धा चांगली नोकरी कर. ओके? गुड बॉय. तुझा डोका थंड झाला ना की मग माझ्या पायाशी ये, कारण आता माझ्या पायाशी येण्या वाचून तुला दुसरा कुठलाच ऑप्शन नाहीये.